या इंडियन ब्रँडने इंडियामध्ये पेप्सी विकून इतका पैसा कमवलाय की पेप्सिकोला सुद्धा मागे टाकलंय. दुप्पट तिप्पट नाही तर पेप्सिको पेक्षा 8 पटीने जास्त प्रॉफिट ही कंपनी कमवते. भारतातली नाही तर जगातली सगळ्यात मोठी पेप्सिको फ्रँचायझी ही इंडियन कंपनी आहे. मी बोलते आहे वरुण बेवरेजेस लिमिटेड या कंपनीबद्दल. VBL हा इंडियामध्ये पेप्सी मॅन्युफॅक्चरिंग, बॉटलिंग आणि डिस्ट्रीब्युशनचा राजा आहे. म्हणजे इंडियामध्ये जितका पेप्सीचा सेल होतो त्यातला 90% सेल एकटा VBL करतो. इतकंच नाही, VBL कडे 10 देशांचे फ्रँचायझी राईट्स आहेत आणि 4 देशांचे डिस्ट्रीब्युशन राईट्स आहेत. म्हणजे जेव्हाही तुम्ही पेप्सी विकत घेता तेव्हा व्हॅल्यू चेन मधला सगळ्यात मोठा प्रॉफिट हा इंडियन कंपनीकडे जातो. आता या सक्सेस मागचं नक्की कारण काय? एक लक्षात घ्या की ग्लोबल ब्रँड्सला नो डाऊट खूप चांगलं मार्केटिंग समजतं, पण लोकल पार्टनर्सला इथलं डिस्ट्रीब्युशन आणि मार्केट डायनॅमिक्स खूप चांगले कळतात. एक लक्षात घ्या, इंडिया हे एक मार्केट नाहीये, यामध्ये 10,000 मायक्रो मार्केट्स आहेत. त्यामुळे ज्याला डिस्ट्रीब्युशनचा गेम कळतो, ज्याचा डिस्ट्रीब्युशनवर कंट्रोल आहे, तोच इथे टिकतो आणि जिंकतो. तर यातून आपण हे शिकतो की भारतात ब्रँड ओन करणं नक्कीच पॉवरफुल आहे, पण डिस्ट्रीब्युशन ओन करणं त्याहूनही जास्त पॉवरफुल आहे. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका.